नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. मी यशवंत बेनल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आमचे सहकारी आणि युवा नेते सुमित्रा पवार या पक्षाचे ते युवा नेते आहेत. आताच आम्ही अजित पवार यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ एक अभियान चालवलं होतं, अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. त्या उपक्रमाअंतर्गत जे अत्याचारग्रस्त जी महिला आहे, मुलगी, तिला न्याय मिळाला पाहिजे याकरिता दिल्ली मुंबईला महिला आयोग, मानव आयोग आणि SC/ST आयोग यांना आम्ही निवेदने दिलेली आहेत जाऊन प्रत्यक्षात. तर त्या सगळ्या आयोगांनी, महिला आयोग, SC/ST आयोग, ह्युमन आयोग आणि सर्व केंद्र आणि राज्य सरकारने या महिलेला न्याय मिळण्याकरिता एक SIT गठीत करून त्या SIT मार्फत एक मोठी चौकशी निर्माण करावी, ही मागणी आज आम्ही या माध्यमांच्या समोर राज्य आणि केंद्र सरकारला करीत आहोत. या अत्याचारग्रस्त महिलेला जो कालावधी झालेला आहे न्याय मिळण्यासाठी, ज्या ज्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत आणि तिथून त्यांच्यावर कशा पद्धती अन्याय झालेला आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी दोषी अधिकारी असतील त्यांची सखोल चौकशी करण्याकरिता राज्य आणि केंद्र सरकारची जितकेही आयोग आहेत, जितकेही भारतीय संविधानामध्ये नियम आहेत, त्या नियमाच्या अंतर्गत SIT गठीत करून त्या SITच्या मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हीच मागणी आम्ही या अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे पत्रकार परिषदेमार्फत राज्य आणि केंद्र सरकारला करीत आहोत. मी एका कंपनीमध्ये जॉब करायची, तेव्हा माझी ओळख चंदन मोहनदास वंजानीशी झाली. त्याच्यानंतर त्यांनी मला काम देण्याचा आमिष दाखवला की तू ये, मी तुला 2-3 क्लायंटसोबत भेटून देतो आणि तुझं म्हणजे करिअरमध्ये मी तुला हेल्प करते, असं म्हणून त्यांनी मला 8 जानेवारी 2025 रोजी तुकडोजी पुतळ्याजवळ तो मला घ्यायसाठी आला होता की तुला मी क्लायंटसोबत भेट घालून देतो. तर त्यावेळेस मी त्याच्या कारमध्ये बसली आणि त्या कारमध्ये त्यांनी मला काहीतरी नशिली पदार्थ असं ड्रिंक दिली प्यायसाठी आणि ते पिल्यानंतर मला एकदम गुंगी आल्यासारखं झालं मला. आणि त्यावेळेस त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी मला प्रेषित हॉटेल आहे जे दिगोरी स्थित आहे, त्या हॉटेलमध्ये घेऊन माझ्यावरती शारीरिक शोषण केला. माझ्या इच्छाच्या विरोधात त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी 11:15 दरम्यान त्यांनी मला तुकडोजी पुतळ्याजवळ सोडून दिलं. त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती. माझे काही 1-2 जण ओळखीचे होते, त्यांच्यासोबत मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती. तर तो जो चंदन मोहनदास वंजानी आहे तो आपला सालासोबत आणि त्याच्या एक ॲडव्होकेट सोबत आणि तो असे 3 जण आले होते. तर त्यावेळेस मी पोलीस तक्रार द्यायला गेली होती, पण पोलिसांनी माझ्या विरोधात तक्रार घेतली नाही आणि मला तिथून भगवलं, म्हणजे पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी काही दिवसानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. तिथे मी अर्ज दाखल केला. अर्जाला तेव्हा ते जे व्हेरिफिकेशन आहे ते बोरकर सरांकडे गेलं होतं, पण त्यांनी काय व्हेरिफिकेशन केली नाही जे पण आहे त्याच्याबद्दल. आणि ते मला फक्त एकच सांगत राहायचे की आमची पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे, माझी पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे. आणि ते मला म्हणायचे की तू प्रूफ आण. तर मी म्हणायचे की माझा फोन तर सध्या पोलीस स्टेशनमध्ये जप्त आहे, तुम्ही प्रूफ नाही आणू शकत. पण सर तुम्ही माझ्यासोबत हॉटेलमध्ये चला आणि आपण सोबत जाऊ, तिथे आपल्याला प्रूफ मिळून जातील. पण ते पोलीसवाले कधीच एग्री नाही झाले की माझ्यासोबत त्या हॉटेलमध्ये चलायसाठी. उलट चौकशी न करता त्या चंदन वंजानी मला फोन करून दिलं त्या बोरकर सरांनी. लागली होती
आणि त्याच्यानंतर मग माझ्या केसची चौकशी न करता डायरेक्ट त्या मोहन मंजारीला फोन केलं की बाबा तू चौकशीसाठी ये म्हणून. तर त्यावेळेस त्यांनी अँटीसिपेटरी बेल टाकली. आणि मी जेव्हा मग पोलीस स्टेशनमध्ये मला पोलिसांचा से नाही जात होता तिथे कोर्टामध्ये, तर मला सेसाठी तिथे बोलवलं त्यांनी. कुठे हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. आणि त्या बोरकर सरांनी माझा दिशाभूल केलं की जर तू असं सांगशील की तुझ्या घरी मेडिकल इश्यू आहे, सध्या मी चौकशीसाठी नाही येऊ शकत, तर तुझी ऑटोमॅटिकली त्याची अँटीसिपेटरी बेल कॅन्सल होऊन जाईल. तर मला असं त्यांनी त्या बोरकर सरांनी दिशाभूल केली. आणि मी तिथे लिहून दिलं की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये मेडिकल इश्यू असल्यामुळे मी येऊ शकत नाही, आणि माझं दिशाभूल केलं आणि त्याची जे अँटीसिपेटरी बेल आहे ते ग्रांट झाली. तुमचं मेडिकल केलंच नाही का मग पोलिसांनी? मेडिकल केलं. आणि ते बोरकर सर बोलले की त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर परत यायचं आणि फ्रेश FIR द्यायची आणि तो मग अरेस्ट होईल. तर असं बोलून मला त्यांनी दिशाभूल केली. आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण परत मग मी कमिशनरकडे गेली की सर माझी पोलीस कंप्लेंट नाही होत आहे म्हणून. ते पण जे अर्ज आहे बोरकर सरांकडे 2 महिने पडून राहिलं, पण त्यांनी काही चौकशी केली नाही. त्याच्यानंतर मी कमिशनरकडे गेली ह्या सर्व गोष्टी सांगायसाठी की सर कंप्लेंट नाही घेत आहे कोणी. त्याच्यानंतर ते चौकशीसाठी त्रिमूर्ती नगरला गेली ती केस, प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर ते केस पुन्हा व्हेरीफाईड होऊन इकडे आली हुडकेश्वर पोलीस स्टेशन नंतर. त्याच्यानंतर आज 2 दिवसाआधी FIR झाली. 2 दिवसानंतर FIR झाल्यानंतरही ते त्या लोकांना अरेस्ट नाही करत आहेत, त्या चंदन मंजानीला अरेस्ट नाही करत आहेत. आणि ॲट्रॉसिटी त्यांना म्हटलं की मी दलित समाजाची महिला आहे, तर तुम्ही ॲट्रॉसिटी लावा त्यांना. तर ते बोलले की मॅडमला विचारतो आम्ही. आणि मी म्हटलं की तुम्ही त्याला अरेस्ट करा, कारण की बोरकर. हो, मी अर्जामध्ये लिहिलेलं आहे. इवन जे PSI मॅम ज्यांच्याकडे तपास आहे त्यांना पण मी परवाच्या दिवशी जाऊन भेटली होती की मॅम तुम्ही ॲट्रॉसिटी नाही लावलेला आहे म्हणून. तर ते बोलले की वरिष्ठ मॅडम काय बोलते त्या हिशोबाने सर्व होईल म्हणून. पण त्यांनी अजून ना त्याच्यावरती त्याला अरेस्ट केलेला आहे आणि ना काही ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमच्या खंडीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत म्हणून. तुम्ही काय ते प्रकार आहे? हो, ऍक्च्युली हा चंदन वंजानी आहे, यांनी माझ्यावरती शारीरिक शोषण केलं. आणि या पूर्ण मॅटरला म्हणजे कोणासमोर नाही आल्या पाहिजे किंवा माझी बदनामी नाही झाली पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणती केस नाही लागली पाहिजे म्हणून संजय मेंढेचा हेल्प घेऊन त्यांनी मला आपला वाईफ आणि त्याचा जो दुकानाचा नोकर आहे सुनील यादव त्यांच्यासोबत मिळून मलाच खोटा हप्ता वसुली आणि खंडी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये. इवन त्या संजय मेंढे सरांना मी पूर्ण हिस्ट्री सांगितली होती की ह्या माणसाने माझ्यासोबत असं शारीरिक शोषण केलेलं आहे, मानसिक त्रास दिलेला आहे मला. आणि मी हॉटेलचे प्रूफ दाखवले, मेसेजेस दाखवले, कॉल डिटेल दाखवली. त्याच्यानंतरही त्यांनी मला 9 ते 12 वाजतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं की बाबा मी त्याला बोलून घेतो. पण तो 12 वाजले तरी तो काय आला नाही आणि डायरेक्ट मला दुसऱ्या दिवशी हप्ता वसुली खंडणीच्या केसमध्ये डायरेक्ट मला अरेस्ट केला. जेलमध्ये पण टाकलं होतं? हो, मी 10 दिवस जेलमध्ये होती. पण आता काय मागणी काय आहे तुमची? माझी मागणी हेच आहे की माझ्यासोबत जे पण अन्याय झालेला आहे, म्हणजे ते खोटे केस पासून जे माझे शारीरिक शोषण झालं आहे, मानसिक त्रास झालेला आहे मला, त्याच्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मला हे मिळाला आहे की हा चंदन वंजानीवरती कारवाई झाली पाहिजे. हा, त्याची जे वाईफ आहे जिने माझ्यावरती खोटा 376चा गुन्हा दाखल केला, पण अजूनही त्याला अरेस्ट केलेला नाही आहे आणि ॲट्रॉसिटी पण लावलेलं नाही आहे अजून. हो, आमची हेच मागणी आहे की त्याच्यावरती ॲट्रॉसिटी पण लागली पाहिजे त्याला. आम्हाला हे वाटते देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झाल्याच्या नंतरही या देशामध्ये महिलांवर अशा पद्धतीने अत्याचार होणे, कित्येक महिला काही गायब झालेल्या आहेत. शिक्षणाच्या मुद्द्यावरून 84,000 शाळा बंद झालेल्या आहेत.
खेळाचे मैदान गिळंकृत झालेले आहे. या विविध प्रश्नावर 15 ऑगस्टला आम्ही या सर्व महिलांना न्याय मिळण्यासाठी एक न्याय यात्रा काढणार आहोत. त्या न्याय यात्रेद्वारे जे समाजाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या न्याय यात्रेद्वारे या देशातील नागपूर शहरातील आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना आम्ही निवेदने देणार आहोत. या सगळ्यासाठी 11 लाख स्वाक्षरी निवेदन आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला देणार आहोत की जी फंडामेंटल राईट्समध्ये जे न्याय मिळण्याची प्रक्रिया आहे भारतीय संविधानाने दिलेली आहे ती प्रत्येक स्त्रीला, मुलाला, विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. अन्यायग्रस्त जी महिला आहे ती लॉची विद्यार्थिनी आहे. लॉची विद्यार्थिनी असताना सुद्धा प्रशासनाने आता आम्ही अजित पवार साहेबांच्या जन्मदिवसावर शाळेमध्ये कार्यक्रम केला तर जे भरोसा सेलच्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्या कार्यक्रमामध्ये येऊन लहान मुलांना, मुलींना मार्गदर्शन करतात की बा तुम्ही कसं सतर्क राहिलं पाहिजे, म्हणजे तुमच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कोणी टच नाही केलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट केलं पाहिजे याचं प्रशिक्षण गृह पोलीस विभागाचं भरोसा सेल सांगत असताना त्याच विभागातली कारण बाकीचे पोलीस विभाग जर एखाद्या महिलेला न्यायासाठी वर्षभर तात्काळ ठेवत असतील तर पोलीस कमिशनरनी या प्रकरणामध्ये अन्यायग्रस्ताच्या कारण महिलेला न्याय मिळण्यासाठी हे ऋषिकेश रेड्डी यांना एक अहवाल सादर करायला लावला. त्याच्यामध्ये जी काही जे असतील त्यांचे सगळ्यांचे बयान करून तो अहवाल तर त्यांनी संबंधित विभागाकडे पाठवलेला आहे. तो अहवालाची एक कॉपी सन्माननीय पोलीस आयुक्त आपले आताचे जे कमिशनर आहेत नागरे साहेब त्यांनी म्हटलं का बा अन्यायग्रस्त महिलेला तो अहवाल द्यावा, परंतु पोलीस कमिशनरच्या आदेशाचंही पालन जर होत नसेल ते याच्यावरून हे लक्षात येते की बा आम्ही तिथे उपस्थित असताना अजित पवार ग्रुपचे युवा नेते योगेश ठाकरे आणि मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग तिथे असताना जर पोलीस कमिशनरच्या आदेशाचं पालन जर होत नसेल किंवा जेव्हा ते म्हणतात की तो अहवालाची कॉपी देण्यात यावी तर ती कॉपी आतापर्यंत मिळाली नाही. अन्यायग्रस्त महिलाच्या अहवालाची कॉपी मागायला त्या कमिशनर ऑफिसच्या ज्या अधिकाऱ्याला जबाबदारी दिली होती तिथे गेले आणि जिथे अहवाल तयार झाला बाकीच्या लोकांचे बयान घेतले ते म्हणजे आमच्याकडे एकही कॉपी नाही. कमिशनर ऑफिस हे वाले म्हणत होते की एकही कॉपी नाही आणि जिथे अहवाल तयार झाला ते म्हणते की आमच्याकडे एकही कॉपी नाही, तुम्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनला माहितीच्या अधिकारात मागवा. आज जर खरे आम्ही प्रेस घेता तुमच्यासमोर सत्य घटना ठेवत आहोत त्या अहवालाची कॉपी आम्ही तुम्हाला देऊ शकलो असतो जर त्यांनी दिली असती तर. जर ती माहितीच्या अधिकारामध्ये मागवली तर त्याला महिना लागते की 2 महिना लागते. या पद्धतीची जी बाब आहे ती संविधानाच्या वेगवेगळ्या कलमाचे उल्लंघन करून अन्याय कसा वाढेल या दृष्टिकोनातून ही जी वाटचाल आहे हे निंदनीय आहे. आम्हाला हेच म्हणायचं आहे की संविधानाच्या वेगवेगळ्या कलमा अंतर्गत जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी. मी म्हणतो म्हणून नाही किंवा इथल्या मीडिया म्हणते म्हणून नाही किंवा अन्यायग्रस्ताने जी महिला ती म्हणते म्हणून नाही, तर या राज्याच्या महिला आयोग, या राज्याच्या मानव आयोग, या राज्याच्या SC आयोग यांची राज्य आणि केंद्र सरकारची एक संयुक्त फॅक्ट कमिटी निर्माण करावी आणि त्या फॅक्ट कमिटीने या प्रकरणाची सगळी सखोल चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची आजच्या याच्यामधून मागणी आहे. मित्र हो, जर ही झाली नाही तर आम्ही न्याय यात्रा काढण्याची काढत आहोत. 15 ऑगस्ट पासून याला वाचा फोडू. भारत सरकार जर याच्या न्याय देण्यात असमर्थ असेल संयुक्त राष्ट्र संघाला आम्ही जे 11 लाख स्वाक्षरी निवेदन आहेत त्यांना सुद्धा त्याची एक कॉपी देऊन अन्यायग्रस्त महिला ही एक नसून राज्यात आणि केंद्रात कितीतरी महिला अन्यायग्रस्त आहेत त्यांनाही न्याय मिळवून देण्याचा आम्ही संविधानिक नैतिक कर्तव्य आम्ही पार पाडू हेच तुम्हाला सांगत आहोत. मागणी केलेली आहे जर समजा नाही दाखल झाली तर मग काय पुढचं त्यांनी अॅट्रॉसिटीची जर काही मागणी त्यांनी इथल्या प्रशासनाला नाही केली
जे अधिकारी करत नसतील, विलंब करत असतील, तर तेही त्या अट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत मोडतात, विलंब करणारे अधिकारी. मग आम्ही अन्यायग्रस्त महिला, आम्ही आमचा रिपब्लिकन पक्ष, अजित पवारचा का नाही जो पक्ष आहे, जे आमचे युवा नेते योगेश ठाकरे आहेत, विविध राजकीय पक्ष यांच्या संयुक्तरित्या आणि संविधान चौकात, जंतर मंतरवर, आझाद मैदानवर, मंत्रालयावर एक शृंखलाबद्धपणे आम्ही आंदोलन करून या खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं करू आणि न्याय आमच्या पदरात पाडून घेऊ. ती शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने आम्हाला दिलेली आहे. ते आम्ही यश आणि तो हक्क आणि तो न्याय आम्ही प्राप्त करून घेऊ. जरी विलंब झाला तर विलंब होण्यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर बी कारवाईची मागणी आम्ही आमच्या आंदोलनाच्या मार्फत करणार आहोत. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.